कडून कशा अपेक्षा असतात की माझं मूल चांगलं घडलं पाहिजे, माझं मूल या पदावर गेलं पाहिजे, तो हा झाला पाहिजे, त्यांनी हे मिळवलं पाहिजे. शाळेत गेल्यानंतर जे आनंदानं आपल्याकडं उड्या मारत नाचत आपल्याकडे मुलं येतात ते सुद्धा कुणाची तरी मुलंच आहेत. त्यांच्या पण आईवडिलांच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. मग त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या शाळेत असणारी मुलं ही गोरगरिबाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्यांची मुलं आहेत. त्याच्यामुळं आपलं काम काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे याचं भान ठेवून सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. निश्चित आपण ठरवलं तर बदल घडवू शकतो आणि जे आपल्याला साध्य करायचे त्या गोष्टी साध्य करू शकतो. त्यामुळे आपल्याला अपडेट व्हावं लागणार आहे. नाहीतर नोकिया कसा मार्केटच्या बाहेर गेला तसं आपल्याला हळूहळू आपण शिक्षण प्रक्रियेतून ह्या बाहेर पडत चाललोय. आपल्या शाळेची दयनीय अवस्था होत चालली आहे. काय कमी आहे आपल्याकडे? किती पेट्या आहेत कोण सांगू शकतंय? साहित्याच्या किती पेट्या आहेत आपल्या शाळेत? छोट्यातली छोटी शाळा असली तरी त्या शाळेला सुद्धा आहेत. शैक्षणिक साहित्याच्या आतापर्यंत आलेल्या किती पेट्या आहेत आपल्याकडे? कोणाला माहिती आहे? कोण सांगू शकतं? सगळ्या मिळून 8 पेट्या आहेत. 8. इतकं भरमसाठ साहित्य आहे. आणि ते जर खुलं करून दिलं तर मुलं स्वतःहून शिकतात ना. कुमठेबीटला ज्ञानरचना वादावर ज्यावेळेस समजा ते अभियान चालू होतं त्यावेळेस कुमठेबीटला आम्ही गेलो होतो. छोटी शाळा होती अगदी दुर्गम भागातली. त्या मॅडमनी त्या वर्गात इतकं साहित्य तयार केलेलं होतं ते स्वतःच्या खर्चानं विद्यार्थ्यांच्या मदतीनं इतकं साहित्य तयार केलेलं होतं. आपल्याला तर सगळं आयतं मिळतं शासनाकडून. काही काही ठिकाणी कुलूपच निघालेले नाहीत आणखी त्या साहित्याच्या पेट्याची. फार अवघड परिस्थिती आहे. ते साहित्य उघडून बघा. त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक पुस्तिका आहे प्रत्येक पेटीमध्ये. आणि प्रत्येक साहित्याचा वापर कसा करायचा आहे, कसं हाताळायचंय, मुलांमध्ये ती आंतरक्रिया कशी घडवून आणायची याच्याबद्दलचं विस्तृत व्यवस्थित असं सगळं तुम्हाला डेमो दिलेला आहे. सगळी माहिती दिलेली आहे. फक्त काय आहे आपण त्याच्याकडे बघायलाच तयार नाही. आणि आपलं काम सोपं होणार आहे ना. पहिल्या सत्रात तुम्ही अध्यापन केलं आणि दुसऱ्या सत्रात जर त्या घटकाला अनुसरून त्या पेटीतलं साहित्य मुलांना दिलं आणि गट करून जर तुम्ही त्यांना दिलं तर त्याचं दृढीकरण चांगल्या प्रकारे होणार आहे ना. आणि निश्चित आपल्याला आउटपुट चांगलं मिळणार आहे. मुलांची गुणवत्ता वाढली तर आपल्याला प्रतिसाद चांगला मिळणार आहे. कशाला ऍडमिशन दुसरीकडे जातील? काय संख्येचा प्रॉब्लेम येईल? विद्यार्थी संख्येचा. पण आपण कुठंतरी आपली जिम्मेदारी विसरतोय, कुठंतरी कमी पडतोय. ह्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. असो, आता आपल्या याच्यामध्ये प्रत्येक स्तरामध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये एक ठराविक प्रकारचे लोक आहेत. त्याच्यामध्ये 10% लोक असे आहेत धूमकेतू सारखे. म्हणजे ते त्यांच्या नादी लागायचंच काम नाही. धूमकेतू म्हणजे ते काय त्यांना सोडून द्यायचं, गृहीतच धरायचं नाही. 35 ते 40% लोक आहेत. त्यांना कोणी सांगा नका सांगू काही नाही. ते त्यांचं येणार, त्यांचं प्रामाणिकपणे काम करणार. त्यांना अधिकाऱ्यांनी सांगायची गरज नाही, कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही किंवा कोणी काय म्हणायची गरज नाही. असे प्रामाणिकपणे तसे पण काम करणारे लोक आहेत. काही जण असे आहेत की त्यांना कितीही सांगणं काही केलं तर काही फरकच पडत नाही. काही जणांना वाटतं कुणीतरी सांगितल्यानंतर काम करणारे लोक आहेत. अशा वेगवेगळ्या स्तरातले आपल्या सुद्धा याच्यामध्ये लोक आहेत. असो, प्रत्येकानं आपापली जबाबदारी, आपली जिम्मेदारी आणि समोरचे मुलं त्यांच्यामध्ये आपली मुलं बघून जर आपण जिम्मेदारीनं काम केलं तर निश्चित आपली प्रगती शाळेची होणार आहे. निश्चित गुणवत्ता वाढणार आहे. आणि आपल्याला जो आज सगळ्यात मोठा प्रश्न भयानक भेडसावतोय त्या प्रश्नाला आपल्याला उत्तर मिळणार आहे आणि ती अडचण आपली दूर होणार आहे. आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 5+3+4 ही जी कन्सेप्ट आलेली आहे, कोण सांगू शकतं याच्याबद्दल? 5+3+4 काय आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 5+3+4. 5+3+3+4. 5 काय, 3 काय, पुन्हा 3 काय आणि 4 काय. ही वर्गवारी केलेली आहे वयोगटानुसार किंवा वर्गानुसार मुलांची. 5 म्हणजे पूर्व प्राथमिकचा एक वर्ग,
5 मधले जे 5 वर्ग येणार आहेत तो पूर्व प्राथमिकचा दुसरा वर्ग, पूर्व प्राथमिकचा तिसरा वर्ग, म्हणजे पूर्व प्राथमिकचे 3 वर्ग आणि पहिली दुसरी, म्हणजे पूर्व प्राथमिकचे 3 आणि पहिली दुसरी ही येणार आहे पहिल्या 5 मध्ये. दुसरा गट असणार आहे 3 ह्याचा, त्याच्यामध्ये तिसरी, चौथी, 5वी. त्याच्यानंतर पुढचा 3चा गट असणार आहे 6वी, 7वी, 8वी आणि शेवटचा 4 म्हणजे 9 ते 12. अशा प्रकारे ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये वर्गवारी केलेली आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणातलाच एक भाग FLN ज्याच्यावर की फार आपण मागच्या ज्या ह्या चाचण्या घेतल्या किंवा अध्ययन निष्पत्ती हे सगळे विषय त्याच्या अंतर्गतच येतात. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, याच्या अंतर्गत आपण व्हीस्कूल ॲपचा वापर करतोय. निश्चित या निमित्तानं मला कानडे मॅडमचं आणि बोथीकर मॅडमचं विशेष अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी कानडे मॅडमचा जिल्ह्यात 4थ्या क्रमांकावर आहेत व्हीस्कूलच्या वापराबाबत आणि बोथीकर मॅडम पण जवळजवळच आहेत पाठीमागे आणि तालुक्यात पहिला क्रमांक आहे. जसा आपल्याला शिक्षकांचा पण आहे तसं विद्यार्थ्यांचा पण प्रोफाईल आपल्याला व्हीस्कूल ॲपमध्ये करायचं आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यार्थी म्हणून त्यांना घरच्या मोबाईलमध्ये ते लॉग इन करू शकतात आणि व्हीस्कूलमधले जे काही प्रत्येक घटकाचे व्हिडिओ आहेत त्याच्यातून ते शिकू शकतात, त्याच्यातून ते अभ्यास करू शकतात. त्याची सुद्धा रँक आहेत, त्याचे सुद्धा पॉईंट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर आजची जी शिक्षण परिषद आहे त्याच्यातले जे मुख्य विषय आहेत, अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन करायचं आहे आपल्याला. आपण फार उशीर आहेत, आपला जिल्हा फार मागे आहेत आपण पडलेलो. बाकीच्या जिल्ह्यामध्ये